सूर्याच्या कोवळ्या उन्हात दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. म्हणजे सकाळची ही 15 मिनिटं फक्त माझ्यासाठी छान असे बदाम खाऊन घेतले आणि त्यानंतर लगेचच नाश्ता बनवायला घेतला. डेली पोहे आणि उपमा खाऊन खूप कंटाळा येतो. आज मी बनवते ओट्सचा चिला. खूप सिंपल आहे. सगळ्यात आधी ओट्स, रवा आणि गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं. त्याची बारीक पावडर बनवून त्यामध्ये 2 चमचे दही, बारीक कोथिंबीर, गाजर खूप टाकायचं. त्यात थोडं मीठ, जिरा पावडर आणि पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याला 2 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं. तेवढ्यात इकडे मी चटणी बनवून घेते. 2 टोमॅटो कट करून टाकला. त्यात जिरा, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ थोडं परतून घेतलं आणि मी ॲड करते जॅगरी पावडर, जी की खूप ऑप्शनल आहे आणि येस सिंपल अशी चटणी रेडी झाली. बॅटरमध्ये थोडं अजून पाणी ॲड करून घेतलं आणि क्रिस्पी छान असे चिले बनवून घेतले. घरात सगळ्यांना खूप आवडले. स्पेशली वियाने खूप आवडीने खाल्ले. इथे आमचं बाबांसोबत व्हर्चुअली फोनवर बोलणं चालू होतं आणि त्यानंतर घरातली छोटी-मोठी कामं केली आणि विहा खेळत असले की कामं पटापट होतात. नाहीतर छोट्या-छोट्या कामांमध्ये पण बराच वेळ जात असतो. असो, सिंपल असा डाळ राईस बनवून घेतला आणि मटकीची भाजी. विहा आज खूपच खुश होती आणि तिला मम्मावर खूपच प्रेम येत होतं. त्यामुळे असं वाटतं ना, की लहान मुले कधी मोठे व्हायलाच नको. प्रत्येक आईला हे वाटत असतं. असो, चला मी व्हिडिओ इथेच संपवते. बाय. काळजी घ्या.